हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी पवार. माझ्या चॅनलवरती पेजवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कालच मी एक न्यूज बघितली टी व्हीवरती की बहीण माझी लाडकी जी योजना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी चालू केली आहे. तर त्याच्याबद्दल एक जस्ट हेडलाईन दाखवत होते की मंत्रिमंडळ आहे. तर त्या लोकांचे विषय आतमध्ये चालले आहेत की एवढे आपल्या राज्यामध्ये पैसे आहेतच नाही की आपण वर्षाला एवढे देऊ शकतो, कारण की ऑलरेडी आपल्या राज्यावरती कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये जर ही योजना जर द्यायची झाली तर आपल्याला ते खूप महाग जाणार आहे. कदाचित काही पर्सेंटेज कर्ज वाढेलसुद्धा, अशी बोलणी चालू होती. खोलातलं मला काही एवढं माहिती नाही आहे, पण सहज एक अंदाज आला की अरे आत्ताशे तर लोक फॉर्म भरत आहेत. अजून काही भागात आले असतील कदाचित, पण आमच्या इथे अजून कोणाच्याही अकाउंटवरती 1500 रुपये साहेबांचे काही लागू झालेले नाही आहेत. त्याच्या आधीच जर अशा न्यूज येत आहेत की म्हणजे आपले तेवढं फायनान्शियली राज्यामध्ये तेवढे पैसे नाही आहेत. जर 45-46 काहीतरी आकडा दाखवत होते कोटीमध्ये आहे की एवढा पैसा आपल्याला वाटावा लागेल. तर तेवढं सध्या तरी म्हणजे राज्याची आपली तयारी नाही आहे. मग मला एक प्रश्न विचारायचा आहे, जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने आधी काढलात नाही, बजेट ठरवलात नाही, तर तुम्ही काय समजून ही योजना डायरेक्ट डिक्लेअर केली, डायरेक्ट सगळीकडे पसरवलं आणि फॉर्म भरायला सुरुवात केली? योजना आल्यावर तर कुठलीच महिला थांबणार नाही फॉर्म भरायचं. मग आता फॉर्म भरून झालेत, आता सरकारला ती योजना देणं भाग आहे. माझ्या मनात एक सहज शंकेची पाल चुकचुकली की फॉर्म भरून होत आहेत, योजना चालू होईल. आता आपलं बजेट तेवढं नाही आहे राज्याचं, ऑलरेडी कर्ज आहे असं मी जस्ट ऐकलं, मला एवढं काय माहिती नाही आहे. मग आता मनात एक भीती आली की 1,500 रुपये देणार ते देणार, पण असं नको व्हायला की बाकी सगळ्या गोष्टीमध्ये एवढे पैसे वाढवतील की ते 1,500 देणार ते राहिले वेगळेच. आपल्याकडून महिन्याला जिथे 2,000 रुपये खर्च जातो आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती ती लोक एवढे काय गोष्टी लावतील किंवा एवढ्या भाव वाढवतील किंवा दर वाढवतील की 4,000 रुपये आपल्या खिशातून एक्स्ट्रा दर महिन्याला जातील. कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही पण सगळ्यांनी परत एकदा विचार करा. न्यूजवरती बघा, मी काय असं मनाचं सांगत नाही आहे किंवा उगाच काही व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवत नाही आहे, पण जर आपल्या राज्याला ही गोष्ट परवडतच नाही आहे, ही योजना परवडत नाही आहे, तर तुम्ही ही गोष्ट चालू का केलात आहे? जर तुमच्याकडे तेवढं बजेट नाही आहे, मग आता तुमच्याकडचं बजेट पूर्ण करायला आमच्या सामान्य माणसांच्याच खिशातून परत तुम्ही पैसे काढणार. थोडक्यात आम्हाला माहिती आहे, गॅस वाढवणार, पेट्रोल डिझेलचे भाव वाढवणार, प्रत्येक गोष्टीमध्ये टॅक्स कर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पटापट वाढवणार आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्यासारखी लोक काहीच बोलू शकत नाही. कारण की आज गॅस 1,000 रुपये आहे, तोही आम्हाला गरजेचा आहे, आम्हाला घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही तो गॅस 1200ने केलात, 1300ने केलात, 1400ने केलात, तरी तो आम्हाला गरजेचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ते पब्लिक घेणार आहे. बोलून पब्लिक काय 8 दिवस मोर्चा काढेल, 10 दिवस मोर्चा काढेल. एकदा त्यांना सवय झाली की विषय संपला. तर साहेब, अशी योजना काढण्यापेक्षा ना आमच्यासाठी नाहीच काय विचार केला तरी काय हरकत नाही आहे. कारण की जर आमच्या खिशातून एक्स्ट्रा पैसे गेले तर तुमची योजना खूप महागात पडणार आहे. आम्हाला माहीत नाही मला नक्की त्याच्यामागे काय रिझन आहे अजून, पण माझ्या ऐकण्यात काल आलं होतं की महाराष्ट्राच्या बजेटच्या बाहेर या योजनेचे पैसे जात आहेत. मंत्रिमंडळात ह्या विषय चालले होते की तुमच्याकडे तेवढं बजेटच नाही आहे आणि जी तुम्ही योजना चालू केलं आहे. तर मला एक सांगायचं आहे मुख्यमंत्री महोदयांना की जर तुम्ही बजेट नाही काढला, जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्यात, तर तुम्ही डिक्लेअर का केलात? आता ज्यावेळेला लोक फॉर्म भरायला लागली 30 ऑगस्टपर्यंत सांगितलं होतं. आता कुठे चाललं आहे की ऑनलाईन वेबसाईट हळूहळू बंद करतायत, ती ऑफलाईनच फॉर्म घेतात. थोड्या दिवसांनी ऑफलाईन कोणाचे फॉर्म घेतील, कुठे पडून राहतील, कुठल्या समितीमध्ये पडतील ते कोणाला कळणार नाही. पुढे जातील की नाही त्याचा काय पत्ता नसेल. मी तर म्हणते जेवढ्याने भरली नाही त्याच्यामध्ये 3-4 महिने कोणाचे तरी येतील रेग्युलर, त्याच्यानंतर येतील की नाही ते माहिती नाही. आणि जर तुम्हाला 1,500 रुपये द्यायचं असेल तर ही लोक नंतर आपल्याच खिशातून डबल काढणार आहेत. तर लोकांनी हा विचार करायचा. मुख्यमंत्री साहेबांनी योजना आणले, पण त्या योजनेमागचं कारण काय असेल? आणि आज बाहेर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आज महिला सुरक्षित नाही आहेत, महिलांना म्हणजे सेफ्टी फील होत नाही आहे. तर तुमचे 1,500 रुपये घेऊन काय करणार आहोत आम्ही? आज आम्ही इतकं शिकलो आहे. आज महिला कुठल्याच अशा नाही आहेत की त्या स्वतः काही करू शकत नाही, स्वतःच्या पायावरती त्या उभ्या आहेत. 1,500 काय हो, 15,000 महिन्याला महिला कमवतात.
साधं धुणीभांडी करणारी जी बाई असते ना, ती महिन्याला 10-15 हजार रुपये कमवते. त्याच्यामुळे तुमच्या 1,500मध्ये इथे मुंबईमध्ये तरी काहीच शिजत नाही. तुम्ही चालू कुठल्या हेतूने केलं तर हे मला माहिती नाही. केलं तर ते 1,500 केलं तर त्या 1,500पेक्षा ना, ज्या महिलांच्या तुम्ही जर बहिणी मानताय त्यांना, तर त्या बहिणींच्या जर मुली शिकलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी नोकऱ्यांचा बंदोबस्त करा. ज्या महिलांना कामं मिळत नाहीत त्यांना एखाद्या कंपन्या, व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी खोलून द्या. ज्या व्यवसाय करणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी कर्ज प्रकरण जे बँकेत करता गव्हर्नमेंटच्या, त्यांच्या प्रोसेसमध्ये काहीतरी सुधारणा करा की ती स्वतःचा व्यवसाय उभा करू शकते, तिच्यासाठी ती स्वतः कमवू शकते, ती स्वतः उभी राहू शकते. तुम्ही विचार करा, 1,500 रुपये एखाद्या लहान लेकराच्या जरी हातात दिले ना, तरी त्याला 2 दिवस पण लागणार नाहीत ते पैसे संपवायला. 2 दिवसामध्ये पण तो जाऊन साधं मॅगडीमध्ये किंवा पिझ्झा खायला जरी गेलं ना, ते लेकरू 1,500 रुपये घेऊन तरी कधी संपेल ते कळणार नाही. आणि तुम्ही 1,500च्या योजना बहिणींसाठी चालू केल्यात आहे. नको अशा आम्हाला 1,500च्या योजना. करायचंच असेल ना तर बहिणींसाठी नोकऱ्या द्या, त्यांच्या सुरक्षावरती लक्ष द्या, त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारांवरती लक्ष द्या, त्यांच्यावरती ह्या ज्या वाईट नजर आहेत ना त्यांचे डोळे काढून हातात द्या. 1,500च्या योजना खरंच नको आहेत. आणि ह्या मनापासून माझी अशी इच्छा आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या बहिणींनी अशी इच्छा आपल्या मुख्यमंत्री साहेबांना सांगाव्या की द्यायचंच असेल ना तर आम्हाला मानाने जगायला द्या. 1,500 रुपयाची भीक देऊ नका. कारण की मला माहिती आहे तुम्ही हे देऊन कितपत देणार आहात आणि कधीपर्यंत देणार आहात ते. कारण की एवढा बजेटच नसेल तर खरंच ते जास्त दिवस टिकणार नाही. आणि जर टिकलं तर एवढं नक्की आहे की आमच्या खिशातूनच पैसे काढणार साहेब. एवढं तरी आम्ही शिकलो आहे आणि एवढं राजकारण आमच्या घरातल्यानी आम्हाला शिकवलं आहे. सो जे करायचं असेल ना ते क्लिअर कट करा. कुठल्या योजना काढून किंवा पब्लिकला एखादं भ्रम देऊन किंवा त्यांना तेवढ्यापुरतं त्यांच्या डोळ्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आणून तुम्ही त्यांना जे भूलभुलैया करताय ते बंद करा. जर करायचंच असेल ना तर खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की महिलांसाठी केल्या पाहिजेत. आज 2 दिवसापूर्वी ज्या गोष्टी घडत आहेत ना बाहेर, ज्या आपल्या शिंदेताई आणि म्हात्रेताईंवर झाल्यात ना, त्याचा विचार करा. त्याच्या जे आहेत ना आरोपी त्यांना ऑन दी स्पॉट तिथेच मारून टाका. म्हणजे परत असल्या केसी होणार नाहीत साहेब. 1,500 नको. परत एकदा मी सांगते की आम्हाला 1,500 नको. द्यायची असेल तर सुरक्षा द्या. अभिमानाने स्वाभिमानाने जगायला आम्हाला एक जागा द्या. आमच्या घरातून जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडू त्यावेळेला असं वाटलं पाहिजे की आम्ही सुखरूप आमच्या घरापर्यंत पोहोचू. एवढंच करा. नमस्कार.